सर्वांना माझा नमस्कार. मी मोनिका संतोष बोड्डेवार आपल्या सर्वांचे विद्या क्लासेसमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण TET परीक्षेमधला महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. परिसर अभ्यास याच्यातले प्रश्न उत्तरं सर्व पाहणार आहोत. तर हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण तर सुरुवात करू प्रश्नांना. तर याच्यातला पहिला प्रश्न म्हणजे 121वा प्रश्न आहे. पर्यावरण शिक्षण खालील घटकास व्यक्त करते. पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 समग्र परितंत्र, 2 जैविक घटक, 3 भौतिक घटक आणि 4 वातावरण स्थिती. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 समग्र परितंत्र. दुसरा प्रश्न पर्यावरणाचा जीवनाशी रिकामी जागा संबंध आहे. पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 औपचारिक, 2 घनिष्ठ, 3 साधारण आणि 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्यावरणाचा जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. तिसरा प्रश्न एन्व्हायर्नर हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे. पर्याय क्रमांक 1 इंग्रजी, 2 लॅटिन, 3 फ्रेंच आणि 4 संस्कृत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रेंच भाषेतून एन्व्हायर्नर हा शब्द आलेला आहे. पुढचा प्रश्न मानव सर्वसाधारणपणे पुढील प्रकारच्या पर्यावरणात निवास करतो. पर्याय क्रमांक 1 भौतिक, 2 सामाजिक व सांस्कृतिक, 3 मानसिक आणि 4 वरीलपैकी सर्व. तर मानव या सर्वच पर्यावरणात निवास करत असतो, म्हणजे भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे वरील सर्व. हे तिन्ही पर्याय जे आहेत ते सर्वच. पुढचा प्रश्न पर्यावरणासंदर्भात चुकीचे विधान ओळखा. पर्याय क्रमांक 1 पर्यावरण जैविक घटकांचा समूह इथं आले आहे पाहिजे इथं. तर 2 पर्यावरण अजैविक घटकांचा समूह आहे. 3 पर्यावरण जैविक व अजैविक घटकांचा समूह आहे. 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्यावरण जैविक व अजैविक घटकांचा समूह आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे खोपोली, 2 पिंपरी, 3 लातूर आणि 4 चिंचवड. तर महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना पर्याय क्रमांक 2 पिंपरी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न 127 नंबरचा अणूच्या केंद्रकात रिकामे जागा नसतात. काय नसतात अणूंच्या केंद्रकामध्ये म्हणजे सेंटरला. पर्याय क्रमांक 1 प्रोटॉन्स, नंबर 2 न्यूट्रॉन्स, 3 इलेक्ट्रॉन आणि 4 यापैकी नाही. तर अणूंच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन्स नसतात, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रॉन. 128 लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते. पर्याय क्रमांक 1 जांभळा, 2 तांबडा, 3 पिवळा आणि 4 हिरवा. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 जांभळा. पुढचा प्रश्न डॉक्टर जोनास सॉक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत. पर्याय क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक, 2 देवी प्रतिबंधक, 3 कुष्ठरोग प्रतिबंधक आणि 4 क्षय प्रतिबंधक. तर डॉक्टर जोनास सॉक हे पोलिओ प्रतिबंधक या लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहे. ते याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा मलेरिया रिकामी जागामुळे होतो. पर्याय क्रमांक 1 सार्कोप्टिस स्केबी, नंबर 2 मायकोबॅक्टेरियम लेप्री, 3 स्वल्पविरामी जीवाणू आणि 4 प्लाझ्मोडियम. मलेरिया हा पर्याय क्रमांक 4 प्लाझ्मोडियममुळे होतो. याचं उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे. पर्याय क्रमांक 1 मराठवाडा, 2 विदर्भ, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि 4 कोकण. तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भ या विभागात आहे. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे.
पुढचा प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक 3 35. एकूण 36 जिल्हे आहेत, पण याच्यामध्ये 36 ऑप्शन आलेलं नाही आहे, म्हणून 35 जिल्हे जवळपास त्याचं जे उत्तर आहे ते द्यायचं आपल्याला. 35 जिल्हे आहेत. 133. महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? पर्याय क्रमांक 1 गहू, 2 तांदूळ, 3 बाजरी आणि 4 ज्वारी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ज्वारी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, 2 पंढरपूर, 3 नाशिक आणि 4 आळंदी. तर महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो, तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय क्रमांक 1 सोलापूर, 2 अहमदनगर, 3 कोल्हापूर आणि 4 सातारा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 केरळ, 2 हरियाणा, 3 बिहार आणि 4 पंजाब. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. केरळ या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? आता सर्वात कमी विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 हरियाणा आणि 4 कर्नाटक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरियाणा या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 कालबैसाखी, 2 लू, 3 नार्वेस्टर आणि 4 सुसाट्याचा वारा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कालबैसाखी. पुढचा प्रश्न, दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? पर्याय क्रमांक 1 कापूस, 2 ज्वारी, 3 ऊस आणि 4 ताग. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताग. ताग या पिकासाठी दलदलयुक्त मृदा योग्य आहे. पुढचा आहे, शिवरायांनी महाराष्ट्रात रिकामे जागा निर्माण केले. पर्याय क्रमांक 1 मंदिरे, 2 प्रेम, 3 स्वराज्य आणि 4 बंधुभाव. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 स्वराज्य. शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केले. पुढचा आहे, स्वराज्य म्हणजे रिकामी जागा. पर्याय क्रमांक 1 जहागीरदारांचे, नंबर 2 स्वतःचे राज्य, 3 शिवरायांचे राज्य आणि 4 वतनदारांचे. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 स्वतःचे राज्य. स्वराज्य म्हणजे काय? तर स्वतःचे राज्य. पुढचा आहे प्रश्न, शिवरायांनी रिकामी जागा असा भेदभाव केला नाही. नंबर 1 गरीब जहागीरदार, 2 वतनदार जहागीरदार, 3 हिंदू मुस्लिम आणि 4 संत आणि सामान्य जनता. तर शिवरायांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा 143चा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेत रिकामे जागाचे राज्य होते. पर्याय क्रमांक 1 कृष्णदेवराय, 2 अकबर आणि 3 निजामशहा, 4 आदिलशहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकबरचे राज्य होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. पुढचा आहे, खालीलपैकी कोणते संत पंजाबात गेले? पर्याय क्रमांक 1 एकनाथ, 2 तुकाराम, 3 नामदेव आणि 4 चक्रधर. पंजाबामध्ये गेलेले संत आहेत नामदेव. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 नामदेव. 145चा प्रश्न आहे, रात्रीचे आकाश कशामुळे छान दिसते? पर्याय क्रमांक 1 आकाश दिव्यांमुळे, 2 चांदण्यामुळे, 3 रोषणाईमुळे आणि 4 विमानामुळे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चांदण्यामुळे आकाश छान दिसते. पुढचा आहे, माणूस चंद्रावर कशातून गेला? पर्याय क्रमांक 1 विमानातून, 2 अंतराळयानातून, 3 रॉकेटमधून आणि 4 सांगता येत नाही. तर माणूस चंद्रावर कशातून गेला? तर पर्याय क्रमांक 2 अंतराळयानातून गेला. पुढचा आहे, सर्व प्राण्यांपेक्षा
सर्व प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू काय असतो, कसा असतो? पर्याय क्रमांक 1 लहान असतो, 2 जड असतो, 3 मोठा असतो आणि 4 हलका असतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोठा असतो. 148 पहिले सजीव रिकामी जागा निर्माण झाले. कुठे निर्माण झाले पहिले सजीव? पर्याय क्रमांक 1 अवकाशात, 2 जमिनीवर, 3 हवेमध्ये हवेत किंवा 4 पाण्यात. तर पहिले सजीव हा पाण्यामध्ये निर्माण झाले. 149 माणसाला रिकाम्या जागाच्या शोधात भटकावे लागत असे. पर्याय क्रमांक 1 अन्नाच्या, 2 कपड्यांच्या, 3 नातेवाईकांच्या आणि 4 घराच्या. माणसाला अन्नाच्या शोधात भटकावे लागत असे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 150वा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी पथकाचे नेतृत्व केले. कोणी केले? पर्याय क्रमांक 1 जानकी थिवी, 2 प्रीतिलता, 3 लक्ष्मी स्वामीनाथन आणि 4 कल्पना दत्त. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 लक्ष्मी स्वामीनाथन. अशा प्रकारे आपण परिसर अभ्यासचे महत्त्वाचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.